रुग्णालयात पाहणी केली, काय नेमकी भावना आहे लोकांची, काय नेमकी लोकांची भावना आणि आपली सगळ्यांचीच भावना का जी घटना घडली, अतिशय चिमुकली मुलं त्या ठिकाणी 9 लोक जे गेले, तर अशी आज काळा दिवस दिंडोरीला पाहायला लागला आहे. अशी घटना भविष्यात घडू नये म्हणून ज्या काही विहीर मालकाने जी कठडा आहे तो अतिशय उंची कमी आहे त्याची, अशा पद्धतीचं सगळ्या ज्यांनी तो स्पॉट पाहिला त्या सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे का असं भविष्यात घडू नये, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलं आहे आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये, किंवा नगरपंचायतनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे. तो जर पुढंपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं, अशी एक सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे. आणि भरपाई हा गौण तो फॉर्मॅलिटी आहे व भरपाई मिळत असते, पण एकाच कुटुंबातली 9 माणसं जाणं ही अतिशय गंभीर घटना त्या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी ते जे विहीर मालक आहेत त्यांच्यावर गुन्हा जरी दाखल झाला त्यांच्या यापूर्वी त्यांना कसं लक्षात आलं नाही किंवा लोकांना प्रशासनाने कसं काय दुर्लक्ष केलं नाही, तेच तर महत्त्वाचं आहे का त्याच्यात आत्ता चर्चा अशी आहे का याच्या अगोदर सुद्धा काही जनावरं पडलेत, तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं पण झालेलं नाही. ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या स्थानिकांचं म्हणणं आहे की 5-6 वर्ष आधीपासून ह्या स्वरूपाची मागणी आमच्याकडनं केली जात होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केलं. आपण तिथले आमदार आहात, आमदार पण कधी तिथे आले नाहीत, आपल्यावरही रोष दिसतोय लोकांचा. नाही आहे, मी असा गेलोय पण बाबा त्याच घटनेसाठी किंवा त्या स्पॉट पाहण्यासाठी म्हणून नाही गेलो. इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून नेहमी जात असतो, तेव्हा त्यावेळेला तिथं ती चर्चा होत असते का विहीर अतिशय धोकेदायक परिस्थितीत आहे, तिला वरून तरी एखादं काही कुठलं संरक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे. तात्काळ काही कारवाई होणार आहे? तात्काळ कार्यवाही होईल. आर्थिक मदत तर नियम आहे तो, त्या नियमाप्रमाणे कलेक्टर साहेब आता येतात, ती लगेचच संध्याकाळपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी ती मदत दिली जाईल. आपल्या माध्यमातून तिथे सोलर लाईट पण बसवण्यात आलेली आहे, त्याची पाटी पण आहे तिथे, परंतु या विहिरीकडे दुर्लक्ष केलं, तिथे फक्त लाईट बसवण्याची फॉर्मॅलिटी झाली. नाही, आता आपल्याला ही घटना निदर्शनास आली, याच्या पुढं लगेचच त्याच्यावर कार्यवाही करू. आणि ज्यांनी सिमेंट रस्ता बनवला असतं त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.